मी सध्या पुण्यातील चाकण परिसरात आहे। चाकण MIDCतील 20 ज्या कंपन्या आहेत त्यांनी इथून स्थलांतर करण्याचे संकेत दिलेले आहे आणि तशी तयारी देखील दर्शवली आहे। मात्र त्या तयारीचं कारण इथल्या सगळ्या रस्त्यांवरचे खड्डे आणि MIDCच्या आतील जे काही सोयी सुविधा आहेत त्या उपलब्ध नाही आहेत। महत्त्वाचं म्हणजे हे खड्डे आणि जाता येतानाचा जो रस्ता आहे तोही नीट नाही आहे। हे सगळी कारणं देऊन, मूलभूत कारणं देऊन या सगळ्या 20 कंपन्यांनी स्थलांतर करवण्याचं ठरवलं आहे आणि तशा पद्धतीची त्यांनी तयारी देखील सुरू केलेली आहे। आपण जर बघितलं तर पुण्यातल्या चाकण MIDC मध्ये विविध प्रकारच्या कंपन्या आहेत। साधारण लाखो लोक या ठिकाणी काम करतात, त्यांचा रोजगार या ठिकाणी आहे। मात्र याच कंपन्या जर बाहेर गावात गेल्या किंवा बाहेर पुण्याच्या बाहेर गेल्या तर या कर्मचाऱ्यांचं काय होणार, हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आणि त्यामुळे हे जेव्हा संकेत देण्यात आले तेव्हा या सगळ्या परिसरात नेते मंडळींनी पाहणी करायला सुरुवात केली। काल रोहित पवार या ठिकाणी आले होते आणि आज आदित्य ठाकरे देखील या ठिकाणी येणार आहेत। आणि त्याच्या आधी आपण जर बघितलं तर हा जो चाकण तळेगाव महामार्ग आहे, या चाकण तळेगाव मार्गावरचे आता सध्या गड्डे आहेत ते बुजवले जात आहेत, डागडुजी केली जाते आणि हा रस्ता नीट करण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहे। नेते मंडळी दरवेळी असे प्रश्न जेव्हा उपस्थित होतात तेव्हा येतात, वेगवेगळ्या सोयी सुविधा सांगतात, आदेश देतात, मात्र या आदेशाचं पुढे काही होत नाही असं सगळं इथल्या नागरिकांचं, इथले जे काही कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। उच्चस्तरीय समिती देखील या सगळ्या प्रकरणी गठीत करण्यात आली आहे। ही नेमकी काय करते आणि या सगळ्यांचा प्रश्न नेमका सुटतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।